तर मी आता साहेबांशी बोललो, उद्या कमिटी पाठवतोय. ती कमिटी इथं येईल आणि इथं आल्यावर मग ते सगळं कशा पद्धतीनं आपण करतो आहे, समोर जातो आहे, तसं सगळं सांगेल. मग नंतर गायकवाड जे समिती आपलं आयोग बनलं होतं ना, तर त्यांच्यासोबत अधिक 5 जण आपले, तुमचं सगळं झाल्यावर तिकडे आपण जाऊ. नेमकं ते त्यांच्याकडून पण लेखी सगळं घेऊन घेत आहे. लेखी कसं बाबा? लेखी म्हणजे तुम्ही म्हणाल तसं करता येईल. तुम्ही आम्हाला आधी चर्चा तर करून द्या, आरक्षण चर्चा, द्यायला हा काम बरोबर, नेमकं. हा हा चर्चेला उद्या येईन ते 11-12 वाजेपर्यंत. आणि समिती संघ कसं ठरवता येईल आपल्याला? त्याचं काही मंत्रिमंडळाचे लोक लागतील. मंत्री कोण लागेल तुम्ही सांगा. आम्ही नाही, समजा आता त्यांना कशासाठी काढलंय हो ते सगळं सांगायला सगळं येणार ना. समिती येईलच, परंतु जबाबदार कोण? समिती थोडी जबाबदारी नाही, कोणी तुम्ही कोण लागेल ते सांगा. आम्हाला नाही सांगता येणार. सरकारची समजा आता समिती माहिती देईल आम्हाला मराठ्यांना, हो कुठं अडलंय, काय झालं, हो हो किती 2 दिवस लागणार आहे, 4 दिवस लागणार आहे, हे समिती सांगते. हो वेळ द्यायचा का नाही समाज ठरवेल, हा समजा बरोबर पुढचा विषय. हो हो आणि जबाबदार कोण? समिती जबाबदारी नाही घेणार की बाबा आम्ही 2 दिवसात देतो, 4 हा, दिवसात बरोबर. महाराष्ट्राला देतो, त्याच्यासाठी आम्हाला 4 दिवस द्या. कोण आपण एक प्रमुख, तुम्ही सचिवालय बोलावू शकतो, एखादा मंत्री बोलावू शकतो सोबत. आता तुमच्या हिशोबानं जबाबदार असावं, आम्ही नाही, कसं तुम्ही म्हणावं? सांगा तसं आपण म्हणू शकतो. नाही, आता आम्हाला त्यांच्यातलं काय माहित नाही. पण ते मी ठरवतो बरोबर. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता तुमचं ठरलं, तुम्ही तर थांबत, हो. तुम्ही तर थांबत, पण त्यांचे जबाबदार 2-3 येऊ द्या ना. हो ते येईन ते तुम्ही सगळं. तर थांबत आहात, तुम्ही त्याचमुळे हे घडायलंय ना. हो हो घडायलंय म्हणजे आम्ही पण काय त्यांना- तुम्ही सलईन घ्या लागते. नाही, मी नाही घेणार. हो हो नाही नाही तर मी पाणी सोडतो मग आता. नाही, बरं होईल उलट. मी उडी समाजाला टाकू न्याय का? मिळेल. वरतून उडी टाकून देऊ का एखाद्या याच्यावर? काही त्याची आवश्यकता मग नाही. तुम्ही माझं ऐका ना प्लीज. उद्याच्याला आम्हाला कळू द्या यांचं मत काय. तुम्ही माझं ऐका नाही, प्लीज. पेतो मग पेतो, नाही नाही आधी मला कळू द्या. ते कमिटी येणारच ना हा साहेबांनी. नाही, काय गुतलंय कुठं, कशामुळे देत नाहीत किंवा काय मराठ्याला अडचण. तिथे बोलायला तर माणूस लागेल ना. म्हणजे तुम्ही सांगितलं ना का डॉक्टरांची काय हालत काय होती, तुमची हालत बोलायली. आज पाणी सोडलं, उद्या पाणी राहिलं, माणूसच राहील नाही ना. तुम्ही का लक्षात घेत नाही? तुम्ही बाजूवाले तुम्ही सांगितलं म्हणजे रक्त गोठण ना सगळं दादा. नाही राहील, तुम्ही माझं ऐकत. उद्या त्यांना बोलवा, मी तुमच्या हाताने सलाम घेतो. आधी समाजाचं मग आता पाणी प्या. नाही, आज आता पाणी नको नाही, सोडू. आता घोषणा केली, आता घोषणा केली. तुमच्या हाताने पाणी पितो, बाकी सगळं करतो. आधी त्यांना काय अडचण आहे मराठ्याला आरक्षण द्यायला, हे प्रत्यक्ष सांगू द्या. बरं त्यांचे मंत्री जबाबदारी उचलतील. कमिटी आल्याबरोबर सलीम तर घेऊ लागेल. त्यांना काही दिवस पाहिजेत का हा, महाराष्ट्रातल्या ते- मराठ्याला आरक्षण देण्यासाठी? आम्हाला जर योग्य वाटलं हा, आम्ही देऊ, हो. नाही वाटलं तर नाही वेळ देणार आम्ही. पाणी कधी पिणार तुम्ही? माझं काय म्हणणं आहे. त्यांना येऊ द्या, तुम्हाला- तुमच्या हाताने सगळं करतो आम्ही, पण हे आमच्याशी प्रत्यक्ष त्यांना बोलू. कारण ही समाजाचा विषय आहे दादा, तुम्हाला बी जाणीव आहे. जाणीव आहे म्हणूनच मी आलो. लेकरं मरायला लागले मराठी. मी तुमच्यासाठी आलो रे, तुमच्या प्रामाणिकपणेला, तुमच्या निष्ठेला, त्याच्यासाठी आलो. आम्ही तुम्हाला जवळ नसतं केलं, परंतु तुम्ही 2दा-3दा स्वतः बोललात मी कुणबी, मी मराठा आहे, मग कसं काय देत नाही तुम्ही? हो. काही संबंध नसताना मी तुम्ही आजच आमच्या जातीतून ओढलं तुम्ही. मीटिंग मध्ये तेच बोललो. मराठा कोण आहे ते तरी सांगा. तो काही तिथं आतंकवादी आहे कोण आहे, आपण बोललो ना तिथं. तुम्ही मग यांनी काही घातलं कर खाली हा, नाही हे माझा मोबाईल आहे. मला आता काय करायचं आता एकच हं. समितीचा काय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण द्यायला, हो. आणि त्यांना उद्या महाराष्ट्रातल्या 11-12 वाजेपर्यंत- मराठ्यांना ते किती दिवसात देणार आहे हो ते कालबद्ध पाहिजे आपल्याला. हो, काय बरोबर. हो किती दिवस पाहिजे आणि का पाहिजेत आणि ते कशातून देणार आहे, बरोबर. ठीक. हे 4 गोष्टी आम्हाला कन्फर्म ते महाराष्ट्राला ते समोर सगळं करा. दुनियाला लावतो मी. आम्हाला पटलं मराठा समाजाला तर वेळ देऊ नये तर आम्ही देणार नाही. एका कागदावर लिहून 4 मुद्द्याचीच माहिती घेऊन बोलावं ना आपण सगळं. 4 मुद्द्याची नेली दिलं ना? ते आपले चिवटे दिलं ना? OSD त्यांचे मुख्यमंत्री
उद्या तुम्ही किंवा पाणी मग आल्यानंतर घेणार सलग? हो नाही आधी माझं समाधान होते माझ्या समाजाचा प्रश्न आहे जातीचं हे तुम्हालाही जाणीव हो हो त्याशिवाय आता मी घोषणा केली मग मी मागे सरकत नाही भाऊ नंतर तुम्ही मला काही एरीत उडी आणत सांगा तरी आहे पण आता मी जातीसाठी बदलू शकत नाही नाही जातीसाठीच तुम्हाला राहायचंय. तुम्ही कळलं राहणं ना आता उद्या महत्त्वाचं. यायलेच ना ते आज रात्री ठीक तुम्ही आहे. सांगितलं सकाळी 10 देतील ते त्यांना काय विमान त्यांना काय फुकट आहे ना व्यवस्थित होत नसलं तुम्ही आम्हाला तुम्हाला गमवायचं नाही आहे. समाज तुमच्याशिवाय पोरका होऊन जाईल लक्षात घ्या. मग भाऊ आता त्याच्यासाठी सोपं आहे ना रात्रीतून तुम्ही सांगितलं तरी 2-3 मंत्री आणि ते समिती येऊ शकते रात्री तर हेलिकॉप्टर बंद आहे ना. रात्रीतून सांगितलं तर सकाळी म्हणतोय मी 10 वाजेपर्यंत सकाळी हो हो ठीक आहे. आता रात्रीतून केलं तर हो हो तुम्ही सोबत असावं आहे समाजाचा विश्वास तुमच्यावर ठीक ठीक आम्हाला कळूच तर हो आम्ही काहीच म्हणू शकत नाही समाजाला जर वाटलं गरजेचं आहे तर समाज वेळ देईल नाही वाटलं तर संपला तुमचा आमचा विषय पण चर्चा करायची म्हणतात नाही ते देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले चर्चा करायची मुख्यमंत्री म्हणले चर्चा करा तयारीत आम्ही पाठवा तुमच्या कोण चर्चेला पाठायची पाठवा ठीक दोघांना पाठवा म्हणा हो दोघांचं एक एक पाठवा काय अडचण कमिटी फक्त माहिती सांगू शकते भाऊ समिती जबाबदारी नाही घेऊ शकत हो हो ठीक आहे. जबाबदार कोणी आपण तुम्ही म्हणून त्याला आणताय. आम्हाला कशाला सरकारची जबाबदार सरकारने जबाबदारी उचलायची इतके दिवसात आम्ही देणार आहे तो हो सरकारने जबाबदारी उचलायची सरकारने पाठवतानाच तेच आलेत म्हणून पाठवायचे मुख्यमंत्री आले किंवा उपमुख्यमंत्री आले म्हणून सरकारनं पाठवायचे इतके दिवसात होणार आहे आम्हाला वाटलं होतं हो नाही ते संपला विषय तुमचा आमचा आम्ही नाही वेळ देणार. करीबनच बदमाशी केली सचिन. मग आता आपण उद्या 11 वाजेपर्यंत बोला मी लवकरात लवकर बोलायचा प्रयत्न करू आपण उद्या झाल्यानंतर मग त्याच्यानंतर निर्णय ते मग तेपर्यंत काही पाणी पित नाही ते नाही म्हणतात ते म्हणते उद्याच पिऊ आता तेच म्हटलं नाही कमिटी पण फक्त माहिती देऊ शकते तोडगा निघू शकत नाही नाही तर आपण जबाबदार माणूस बोलू ना. पक्षाचेच लोक लागणार आहेत तेव्हा ते तोडगा हो, निघणार ते- त्यांना काय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना काय त्यांचे अपेक्षित प्रतिनिधी आहे म्हणून आपण घेऊन येऊ. काय अपेक्षित ते आज मुख्यमंत्री काय बोलले प्रेसमध्ये आम्हाला आणखीन वेळ द्यावा आमचं म्हणणं आहे कशाला पाहिजे किती पाहिजे हो त्यांनी स्पष्ट आणि सांगा तुम्ही महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना घेणार बरोबर. तुम्ही कसं देणार आहेत महाराष्ट्रातल्या मराठ्या मला महाराष्ट्रातल्या पाहिजे हो हो महाराष्ट्रात राहिले किती बघू तुमचे जिल्हे राहिलेत पलीकडचे आणि मराठवाड्याचे 200 ते राहिले काही सगळे आता गेले. ते यवतमाळले काही 10% आहे हा. अमरावतीत 1-2% आहे. हो त्यांनी रातभर विचार करावा आणि उद्या विचार करून चर्चेला यावं समिती आणि त्यांचे जबाबदार मंत्री सुद्धा परत त्यांनी म्हणून या साहेबाला विचारून येतो त्यांनी विचारूनच यावा आता काय तुकडा पाडायचा एकदाच आता शेवटचा तुकडा काय तुकडा पाडायचा शेवटचा पाडायचा त्यांनी हो, हो. ते माझा काय विचार होता तेपर्यंत आपण पाणी घ्यावं उद्या नाही भाऊ आता मी तुमचंच रक्ता मासाच आहे हो ना मग बरोबर. हटत नाही तुम्ही हटता का मी हटत कधी नाही कधी मागं जाऊन फाईन नाही जात तुम्ही टपूट होऊन द्या फाईट देतात आपण अंगात ताकद असते तर नाही बरोबर आहे ना. मी शब्द दिले जातीसाठी माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे मराठ्याचं हा. मी नाही आता माग शब्द गेला माझा त्यांना काय तोडगा काढायचं एकदाच यायचं जितक्याला यायचं तितक्याला मी तुमचं स्पष्ट सांगतो पाण्याने राहू शकत. भाऊ पुन्हा एकदा ऐका हा. शेवटचा तोडगा आहे त्यांना जितक्याला यायचं तितक्याला एकदाच येऊ द्या बार बार येऊ देणार नाही त्याने हो. स्पष्ट सांगा ते सगळं टेक्निकली सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगा त्याच्यातलं कशा पद्धतीने मार्ग निघू शकते कसं होऊ शकतं काय केलं पाहिजे सरकार काय भूमिका करणार आहे नाही का आणि सरकारचे सुद्धा हा, हा. एकदाच काय पाठवायचं पाठवा 2, 4, 10 काय पाठवायचं शेवटचा तोडगा या हा. ए गप्पा रे
मागून तोंड घालतात मला बोलता येणार आणि त्यांना बोलताय. हे शेवटचा तोडगा आहे. काय काढायचा, किती मंत्री यायचे, किती सचिव यायचे, का किती अभ्यासक यायचे, तुम्ही ठरवा. हे शेवटचा तोडगा तुमच्यामुळे. ठीक ठीक. आता उद्या त्याला तोडगा काढायलाच येणे. आम्हाला वाटलं वेळ देणं गरजेचं, देऊ नये तर हा, समाज बरोबर. देणार नाही. ठीक. पण ते तुमचा निर्णय. हा, हे शेवटचं आहे आम्हाला. हा. परत त्यांनी म्हणायचं नाही हो, मी साहेबाली चरून येतो, हो, असं नाही. त्याने आताच रातभरात विचार करा एकमेकाशी. ठीक. ठीक. येऊ मग मी. हो. तर मीडियाशी काही बोलत नाही. मीडियासोबत काही बोलत नाही. काय आपण मीडिया नाही त्याच्यासाठी ते झालं असं. तुमचा प्रश्न आहे. आम्ही काय म्हणू शकतो. आम्ही आंदोलक आहे. आणि त्याला काय बोलायला काय, त्याला लपून थोडंच आहे. सीएम साहेबाशी बोलायची गरज नाही ना सध्या. नाही, मला नाही. नाही ना. मला काय तुम्हाला अपेक्षित आहे, तुम्ही म्हणताय वेळ द्या, आमचं मत कशासाठी पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्याला कसं देणार, याचा एकदा शेवटचा तोडगा सांगा. आमचं आंदोलन तरी बंद होणार नाही. नाही नाही तरी पण- बी हा हो तरी काही समाज म्हणला चला द्या यांना 4-2 दिवस आणखी, हो, आणि दिले बी, हो, तरी आंदोलन आमचं पहिल्यासारखं पुन्हा सुरू राहणार आहे. हो. आंदोलन हे आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही. हे शब्द तुम्हाला आधी आम्ही देतो आणि ते तुम्हाला पाळायला लागेल. हो, आणि मग आमचं काय सकाळी सुरू राहील, नाही दामर रे काय राहील, पण आंदोलन पहिल्यासारखं हा पुन्हा ते सुरू. चालू ठेवायचं. हा, हो. पण माझं म्हणणं बचेंगे तो और लढेंगे. आणि मग आता काय त्यांचं आपलं जर समाजाचं काय ठरलं, हा, इतक्या दिवसात महाराष्ट्रातल्या मराठ्याला देतो. तुम्ही माझं काय म्हणणं आहे का, आता या समाजाला एक चांगलं वळण लागलेलं आहे तुमच्या. नाही, समाज चांगला आहे. समाज हा, हा. ऐकतो, नाही, समाजाच्या लक्षात लक्षात येत. घ्या. आता सेनापती असल्याशिवाय वेळ देणं गरजेचं सैनिक आहे. भरकडून जाते, तुम्हाला माहित आहे. आणि समाजाला लक्षात येतं. सेनापती पाणी नाही पाहिजे पिलं तरी ना. समाज रडायला लागलाय.